अरे थांबा थांबा, एवढ्या मोठ्या टोपामध्ये जे गोल गोल दिसत आहे ते आंबे नाहीये, तर ते आहे सफरचंद. नमस्कार, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. गोरतोंड काळं करण्यासाठी आम्ही गेलेलो पुण्याच्या कडाक्याच्या गरमीमध्ये, आणि गरमीमध्ये फिरत असताना आत्मा थंड करण्यासाठी आम्ही थेट पोचलो ते पुण्याच्या सागर ज्यूस सेंटरला. आणि इथे गेल्यावर पाहिलं तर काय, दादा ऍपल ज्यूस बनवतो. पुणेकरांना तर माहितीच असेल सागर ज्यूस यांच्याकडचा ऍपल ज्यूस किती जास्त व्हायरल आहे ते. म्हणजेच तुम्हाला थंडी असो, पावसाळा असो किंवा असो गरमी, तुम्हाला इथे ऍपल ज्यूस मिळतोच. आणि हाच ऍपल ज्यूस पिण्यासाठी मी इथे आले. ऍपलचं साल एवढ्या झटपट पद्धतीने काढलं की अख्खेच्या अख्खे ऍपल साल काढून सरळ ज्यूस मध्ये जाणार आहे. किती भारी ना. दादांकडे जसं ऍपल ज्यूस फेमस आहे, तसं थंडीमध्ये इथे स्ट्रॉबेरी ज्यूस मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये इथे मँगो ज्यूस मिळतो. म्हणजेच वर्षाच्या प्रत्येक सीझनला येणाऱ्या सीझनल फ्रूटचा ज्यूस तुम्हाला ह्यांच्या शॉपला मिळतो. त्यासाठी हे शॉप खूप व्हायरल आहे आणि हे व्हायरल शॉप प्रत्येक पुणेकराला माहितीच असणार. हा थंडगार ज्यूस पिऊन मी माझा आत्मा थंड करत आहे. मग पुणेकरांनो, तुम्ही सांगा की तुम्हाला या सागर ज्यूस वाल्यांकडचा कोणता ज्यूस सगळ्यात जास्त आवडतो.